सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। अखेर महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली आहे महागाई भत्ता वाढीबाबत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी। ती म्हणजे अखेर सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 4% वाढ। मंत्रिमंडळ बैठकीत झाला मोठा निर्णय। पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर। तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, समोरील बेललाही क्लिक करा, म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील। सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्यासंदर्भात केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। माहे जानेवारी 2024 पासून सदर वाढीव महागाई भत्त्याचा लाभ प्राप्त होणार आहे। या संदर्भात अधिकृत वृत्त पुढीलप्रमाणे पाहूयात। तर डीएमध्ये 4% वाढ। ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारे सरकारी कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये 5%ची वाढ अपेक्षित होती, परंतु काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये दिनांक 1 जानेवारी 2024 पासून 4%ची वाढ लागू करण्याबाबतचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। या निर्णयामुळे केंद्रीय सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना माहे जानेवारी 2024 पासून डीए फरकासह वाढीव 50% दराने महागाई भत्त्याचा लाभ अनुज्ञेय आहे। या निर्णयामुळे केंद्रीय तिजोरीवर तब्बल 13 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे। तर केंद्र सरकारने लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीच कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी डीए वाढीचा महत्त्वपूर्ण दिलासादायक निर्णय घेण्यात आलेला आहे। या संदर्भात अधिकृत माहिती केंद्रीय राज्य वित्त मंत्री श्री पंकज चौधरी यांनी मीडियास दिली आहे। तर महागाई भत्ता फरक मिळणार। सदरचा वाढीव महागाई भत्त्याचा फरक माहे मार्च महिन्याच्या वेतन देयकासोबत माहे जानेवारी व फेब्रुवारी महिन्यातील महागाई भत्ता फरकासह मिळणार आहे। यामुळे माहे मार्च पेड इन एप्रिलमध्ये केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये मोठी वाढ होणार आहे। या निर्णयानंतर आता राज्य सरकारकडून देखील डीए वाढीबाबतचे अधिकृत निर्णय लवकरात लवकर घेण्यात येणार आहे। सदर डीए वाढीचा लाभ देखील तब्बल 1 कोटी सरकारी कर्मचाऱ्यांना व पेन्शनधारकांना होणार आहे। तर HRA मध्ये देखील होणार वाढ। महागाई भत्ता हा 50%वर पोहोचल्यानंतर 7व्या वेतन आयोगामध्ये घरभाडे भत्त्यामध्ये वाढ नियोजित आहे। यामुळे सध्या माहे जानेवारी 2024 पासून डीएमध्ये 4% वाढ लागू करण्यात आल्याने एकूण डीए हा 50% इतका झाला आहे। आता माहे जुलै 2024 मधील डीए वाढीनंतर एकूण डीए हा 50% पेक्षा अधिक होईल। यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यामध्ये वाढ लागू होईल।